कुठे आहेत? गेलेत फेरफटका मारायला. मला विचारून नाही गेले ते? हो, मोठ्यांनी लहानांना विचारायची पद्धत नसते, लहानांनी मोठ्यांना विचारायचं असतं. म्हणजे तू मोठी, तुला विचारून गेले ते? अरे मला सांगून गेले म्हणजे घरात कुणाला तरी माहिती असावं म्हणून. घरी कुणी आलं तर त्यांना काय सांगायचं म्हणून. माझ्याकडे काय परवानगी नाही मागितली त्यांनी. बरं बंटी, तुला जास्त कोण आवडतं, मी की अण्णा? असं आवडण्यात कमी अधिकपणा करता येत नाही मला. तुमचं वागणं एकमेकांपासून वेगळं असलं तरी सुद्धा तुम्ही दोघेही मला सारखेच आवडतात. ते कसं काय? म्हणजे माझं काही चुकलं तर तुम्हाला ओरडतेस, रागवतेस, पण हात उगारत नाही. म्हणजे अण्णा मारतात तुला? चापटी मारतात, पण ती चापटी लागत नाही. त्या चापटीतून त्यांच्या पोटातली माया कळते. तुला माहिती, अण्णा चिडतात, रागवतात, ओरडतात, पण मला त्याचं काही वाटत नाही. काही वाटत नाही म्हणजे? म्हणजे ओरडण्यासारखं किंवा चिडण्यासारखं कोण वागलं तर कोण नाही रागवणार. मला कळत नाही ते एकच, काही कारण नसताना त्यांच्या डोळ्यातून पाणी कसं येतं? ते काहीतरी डोळ्यात गेलं असेल. खोटं. तुझं माझ्यापासून पाठ फिरवून त्या खिडकी बाहेर पाहत बसतात, तेव्हाच कसं येतं त्यांच्या डोळ्यात पाणी? बंटी, अरे माझ्यापेक्षा किती लहान आहेस तू. मी एवढी मोठी झाले तरी मला कळतात अशा वाटणाऱ्या गोष्टी कळत नाही मला कधी कधी. मला मारू नका. माझी माझी चूक झाली, पुन्हा नाही होणार. अरे पुन्हा होणारच नाहीये, कारण तुझं अवतार कार्य आहे ना ते आज संपणार आहे. पण ते संपायच्या आधी ज्या चुका केल्यास ना त्याच्याबद्दल बोल बोल. बब्या नाव होणार आहे तुझं? हो हो हो. रतनबाई कॉलेजात आहेस तू? हो. कुठल्या इयरला आहे? म्हणजे कॉलेजची कधी पायरी चढलेली नाहीयेस तू? जीव जायची वेळ आली तरी खोटं बोलतोयस? कोणाचा माणूस आहेस तू? म्हणजे माणूस कोणाचा आहेस तू? जगताप दादांचा. पण तुम्ही भाईंना सांगू नका, दादांना सांगू नका. मी विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं सांगितलीस तर मोकळा सोडेन, नाही तर एक एक अवयव मोकळा करीन. तुझं कळलं काय? हा बोल. जगताप दादांना भाईशालानंद नाव बदनाम करायचं होतं. भाईशालानंद नाव जर का बदनाम झालं तर या इलेक्शनला जगताप दादांना चान्स आहे. म्हणून मकरंद सुरवेला जेव्हा भाईशालानंदनी उभं केलं तेव्हा दादा गौतमला भेटला आणि त्याला पैसा पुरवला. अरे चिखल किंवा दलदल दिसली ना का तुम्ही त्याच्यात बरबटणार. अरे तुझ्या सारख्याला ना झाडाला उलटा टांगला पाहिजे आणि खालनं मिरच्यांची धुरी दिली पाहिजे. या दलदलीमध्ये जर आपण शिरलो ना तर किती किती जणांनी इथे हजेरी लावलेली असेल सांगता येणार नाही म्हणणं. स्वतःला सभ्य आणि सुसंस्कृत म्हणवणारी माणसंही यांचे बुरखे आता फाडायला हवेत. याला इथे जाळून टाकूया. तुला समजा मी वाचवला, कळलं काय? तुला समजा मी वाचवला तर पुढचं आयुष्य काय म्हणून जगणार आहेस तू? बोल ना, काय म्हणून जगणार आहेस पुढचं आयुष्य तू? तुमच्या गरिबीचा आणि तुमच्या या कमी शिक्षणाचा फायदा आहे राजकारणी मंडळी घेतात आणि तुम्हाला या दलदलीमध्ये अडकवून स्वतः मात्र सभ्य आणि सुसंस्कृत म्हणून समाजात वावरतात. तुम्हाला कळत नाहीये? अरे कळत असून सुद्धा स्वतःची आणखीन किती दुर्दशा करून घेणार आहात तुम्ही? मला तुमच्यावर रागवता येत नाही रे, मला तुमची कीव येते, दया येते तुमची. पण तुम्ही केलेले गुन्हे जे आहेत ना ते तुम्हाला फासावर लटकवण्याच्या लायकीचे आहेत. नाही काका, याला ना सभ्य माणसाची भाषा कळत नाही. याला ना फाटक्या खेटरांनी पडवलं पाहिजे. बघितलं, मारलं ना तरी बोंबलतोय. तुझं अभिनंदनही करायचं होतं आणि तुझे आभारही मानायचे होते. आभार कसले? हे खरंच विशेष आहे. अरे आपण आज किती दिवसांनी भेटतोय ना. कसे भेटणार? तू आता पत्रकार वगैरे झाली आहेस. हो, आणि तू आता महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा. जाऊ दे ग. जशी तुझ्या घरातली प्रत्येक गोष्ट मला अनुष्काकडून कळत असते तशी माझ्या घरातली प्रत्येक गोष्ट तुला कळत असेलच. काय करणार, माहिती ठेवावी लागते. तू चहा घेणार? नाही नको, मला चहा नको. आकांक्षा, ज्या दिवशी गौतम आणि मकरनला रस्टिकेट केल्याची बातमी पेपरमध्ये छापून आली होती
त्याच दिवशी मी निमकर सरांच्या बाजूने सह्यांची मोहीम राबवल्याबद्दल माझ्यावरही टीका झाली होती. त्या टीकेवर जे तू सडेतोड आणि सविस्तर उत्तर दिलेस त्याबद्दल तुझे प्रत्यक्ष आभार मानायचे होते. आभार कसले मानायचे? अरे तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तरीही मी हेच केलं असतं. हे माझं कामच होतं. आणि उद्या जर तू एखाद्या प्रकरणात गुन्हेगार ठरलास तरीही मी तुझ्या चेहऱ्यावरचा पडदा उघडल्याशिवाय राहणार नाही. प्लीज. एकंदरीतच तुझ्या केसचा सगळ्या बाजूने विचार केला दिसतोय. कुणाच्याही बाजूने झुकतं माव देण्याची चूक तुझ्या हातून घडलेली नाहीये. पण आकांक्षा, एक विचारू? माझ्यावर झालेल्या टीकेवर उत्तर द्यावंसं तुला का वाटलं? तू माझा मित्र आहेस म्हणून नक्कीच नाही. ईशान, पत्रकारिता करताना हे सगळे रिलेशन्स मी बाजूला ठेवते. मी हे सगळं केलं कारण टीका करणारा निश्चितपणे एका पक्षाची बाजू घेऊन निष्पक्षपणाचं ढोंग करत होता याची मला चीड आली. आणि मी जर हे केलं नसतं ना तर सर्वसामान्य माणूस भ्रमात राहिला असता. तू घरच्यासारखा आहेस म्हणून तुला सांगते, अरे हे सगळं झाल्यावर जो गोंधळ झाला ना त्यामुळे आई खूप चिडली. तिला सुद्धा मी दोष देत नाही रे. एवढं सगळं झाल्यावर ती घाबरते, खचते ती. पण मग मी तिला सांगितलं की सत्याची बाजू घ्यायची हे तूच आम्हाला शिकवतेस ना. आणि मी हे सगळं केलं कारण तू एवढं राबलास, 2,500 मुलांच्या सह्या घेतल्यास, त्यामागची तुझी भावना, तुझे उद्देश लोकांपर्यंत पोचावेत असं मला वाटलं. करेक्ट. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. निशांत, वर्तमानपत्र वाचणारे वाचक वर्तमानपत्र वाचूनच त्यांची मतं ठाम करतात. आणि म्हणून आपण जर त्यांना खरं रूप दाखवलं नाही ना तर त्यांच्यासमोर येईल एक खोटं अंधुक चित्र. मी काल पत्रकारिता करायला लागलेली मुलगी आज एवढं लेक्चर देते. मी समाज आणि पत्रकारितेवर बोलायला लागले ना तर तुझा चहा राहायचा बाजूला. मला माहितीये तुला नकोय पण मला हवाय. माझ्या घशाला कोरड पडली आहे म्हणून. घेणार तू? थोडासा. आले मी. हॅलो, विलेपार्ले पोलीस स्टेशन. कोण पाहिजे? शिंदे साहेब आहेत का? आपण कोण? शिंदे साहेब असण्या नसण्याचा माझ्या ओळखपत्राशी काही संबंध आहे का? नाही नाही, साहेब कामात आहे ना म्हणून. अहो, मी कामासाठीच फोन केलाय. हवा पाण्याच्या चौकशा करण्यासाठी नाही हवालदार चौगुले. तुम्हाला माझं नाव कसं कळलं? आवाजावरून ओळखलं. आवाजावरून? 5-6 महिन्यांपूर्वी सूर्यनगर झोपडपट्टीमध्ये लहान लहान मुलांच्या शिकवण्या घेणाऱ्या भिंगावडे बाईंवर चोरीचा आरोप ठेवला तेव्हा तुम्हीच होतात ना? हो हो हो. अंगाशे. काय चौगुले, तुमची थोरली बहीण सासरून परत आली म्हणे. तुमचं नाव सांगा. गरीबाला कसलं आलंय नाव? छोटा माणूस हो मी. नावाचं काय? काका पवार असं म्हणतात मला. आहेत का शिंदे साहेब? हो हो, देतोय साहेब, देतोय. साहेब, काका पवारांचा फोन. नमस्कार पवार साहेब. नमस्कार. नमस्कार. अरे खरं तर नमस्कार आम्ही करायचं शिंदे साहेब. शिंदे साहेब, फोनवर समोर कोण आहे याच्यावर तुम्ही फोन घेणं न घेणं अवलंबून आहे काय? अहो काका, तुम्हाला माहिती आहे कामं वाढतायत आणि कामाचा अर्धा वेळ फोनवर बोलण्यातच जातो. अहो, कामा व्यतिरिक्त फोन असतील तर घेऊ नका ना, पण कामाचे फोन जर तुम्ही घेतले नाही तर कामं रेंगाळणारच. गुन्हेगारी वाढली म्हणजे तुमची कामही वाढणार. तुम्ही गुन्हेगारी उखडून टाका, कामं आपोआप कमी होतील. अहो मग नोकरीच गेली की? जाऊ द्या ना, किमान पुढची पिढी भयमुक्त म्हणून तर जगेल. काय नाही आवडणार तुम्हाला? कायद्याच्या नावाखाली तुम्ही जे गुंडांना संरक्षण देता ना त्यामुळे पुढची पिढी धास्तावलेली आहे शिंदे साहेब. कामाचं बोला. कमाल आहे, आतापर्यंत मी बोललो ते कामाचंच होतं. याच्या पुढे बोलणारे तेही कामाचंच आहे हे बोलल्यावर लक्षात येईल तुमच्या. बोला.
मला असं सांगा, पोलिसांना जोपर्यंत ठोस निर्णयापर्यंत येता येत नाही तोपर्यंत कुठल्याही गुन्ह्याबद्दलची माहिती जनतेला देता येत नाही असं तुम्ही मन्ना प्रधाननं सांगितल्याचं कळलं. पण मला एक सांगा शिंदे, असा एखादा पुरावा जो दोषी माणसाला निर्दोष ठरवू शकतो असा पुरावा तुम्ही न्यायालयापासून लपवून ठेवता. तुम्ही उगाच फाफाट पसारा लावू नका हो. अगदी बरोबर. तुम्हाला वेळ नाही, नाही का? मला सांगा, मयत पक्याच्या खिशातलं भरलेलं पिस्तूल एकदा मेल्यानंतर पक्या काही कुठे लपवून ठेवू शकणार नाही, नाही का? म्हणजे ते तुम्ही लपवलेलं असणार. कुठं आहे ते पिस्तूल? तुम्ही वाटेल ते आरोप करताय. तुम्ही वर्दीत आहात म्हणून सुरक्षित आहात, अन्यथा मी दुसऱ्या भाषेत तुमच्याशी बोलू शकतो शिंदे. तुम्ही कोणाशी बोलताय? हे बघा, माझा आवाज वाढू शकतो, समोरच्याचा आवाज मी बंदही करू शकतो. मला कृपा करून भाई शेलार समजू नका. आता सांग, कुठे आहे ते पिस्तूल? मला नाही माहिती. अरे, आवाज का कापला तुमचा? बरं, मी सांगतो ते पिस्तूल कुठे आहे ते, आणि तुमची नोकरीही घालवतो. चालेल? हे बघा, तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात त्याच्या समोर जे टेबल आहे ना, त्याच्या उजव्या खाणामध्ये तुमचा चेंज केलेला ड्रेस आहे, बरोबर? आता डाव्या बाजूला 3 खण आहेत. नाही, आधी घाम पुसा. आता तो डाव्या हातातला फोन उजव्या हातामध्ये घ्या. आता तळाचा 3 नंबरचा ड्रॉवर उघडा. उघडलात? हा, आता सांगा, ते जे पिस्तूल आहे ते कुणाचं आहे? आता सांगा, ते पक्याचं नाही आहे म्हणून. आणि ते जर नसेल पक्याचं तर मग ते कुणाचं आहे सांगा मला. आम्हाला वरून ऑर्डर्स आहेत साहेब. ऑर्डर्स वरून मलाही आणता येतात शिंदे. सांगा, तुम्हाला महाराष्ट्रातलं कुठलं गाव आवडतं? चांदा, गोंदिया? कुठं जायचंय तुम्हाला? खायचे प्यायचे हाल होतील बघा. आय एम सॉरी साहेब. हा घ्या चहा. थँक्यू. प्रीती, तू त्या दिवशी बोलल्यानंतर त्या रतनबाई कॉलेजच्या खून प्रकरणाविषयी मी चौकशी केली. पेपर्स वाचले, लोकांशी बोललो. या स्टोरीवर एक फिल्म, सक्सेसफुल फिल्म होऊ शकते. येस. विद्यार्थ्यांची आपसातली भांडणं, त्याच्यातनं राजकारण्यांनी घेतलेला फायदा, प्रिन्सिपलची मुलगी स्वतः जीएसचं इलेक्शन लढते, प्राध्यापकांची भांडणं वर येत आहेत, 1000 गोष्टी आहेत त्याच्यात. येस. मला तुमच्या पिक्चरचं मधलं काही कळत नाही. हा, पण त्यातला संघर्ष, ताणतणाव, नाट्य जिथे असेल तिथे पिक्चर होऊ शकतो. ऍब्सोल्युटली राईट. जो माणूस पिक्चर बघितल्यानंतर तो आवडला किंवा नाही आवडला हे सांगू शकतो, त्याला फिल्म मधलं कळतं. नक्कीच. ऑफकोर्स मेकिंग मधलं कळत नसेल, पण निमकर सरांवरचा खुनाचा संशय हा प्रसंग जर आपण व्यवस्थित रंगवला तर प्रेक्षक खुर्चीला खिळून बसतील ना. हे आजचं वास्तव आहे. हे राजकारणी आणि गुन्हेगार यांच्या कचाड्यातून आजची युवा पिढी सुटली नाहीये, हे लोकांपुढे यायला हवं. आणि यात बळी जातोय तो सामान्य माणूस. येस. एरवी अबोल असणारे तुम्ही पिक्चरचा विषय निघाला की बोलायचं थांबत नाही. फिल्म इज माय फर्स्ट लव्ह. पिक्चर माझं प्रेम. म्हणूनच माझ्याशी बोलत नाही. नाही, असं काही नाही. पण या गोष्टीमध्ये काही नाही असं नाहीच आहे ग. फक्त हिरोईनची प्लेसमेंट कळत नाही. ती एखाद वेळ नसेलही, हा केव्हा असून तुम्हाला दिसत नसेल. माझ्यासारखी असेलही कदाचित. पण या फिल्म मध्ये हिरोईन असली तर तुझी काही हरकत नाहीये ना? नाही, माझी काहीच हरकत नाही. फिल्म मध्ये हिरोईनचा रोल कुणी करावा,
पण घरात मात्र मीच करणार. आईंचं मन तर मी जिंकलंय, पण दिग्दर्शकाचा निर्णय हा फायनल असतो नाही. काय म्हणालीस? मी म्हटलं दिग्दर्शकाचा निर्णय हा फायनल असतो. ऑफकोर्स फिल्म हे माध्यमच दिग्दर्शकाचं आहे, त्याचा शब्द फायनल. फक्त सिनेमात का घरातही? यात घराचा विषय कुठून आला? मी मघाशी म्हणाले फिल्म मध्ये हिरोईनचा रोल कुणी करावा, पण घरात मात्र बोल ना, बोल पुढे बोल. मीच करणार. हो, चारही बाजूनी चांगली फिल्डिंग लावलीस, पण आईचं मन जिंकलं म्हणजे सगळं झालं असं मी समजत नाही. दिग्दर्शकाचाच निर्णय फायनल असतो हे माहितीये मला. जया, कसा आहेस? आहे तसा आहे, फर्स्ट क्लास. अशा परिस्थितीतही? कारण सुद्धा परिस्थिती माणसाकडनं सगळं काही करवून घेते. परिस्थितीमुळेच माणूस पाण्यात पडला की जगण्यासाठी हातपाय मारायला लागतो. तूच नाही का परिस्थिती आलीस तेव्हा सगळ्यांबरोबर खंबीरपणाने झगडून उभी राहिलीस. माझी गोष्ट वेगळी आहे जया. जया, तुला इथे भेटायला येताना माझ्या पायात बळच राहिलं नाही बघ. मुलीही हट्ट करत होत्या तुला भेटायला यायचं म्हणून. आणलं नाहीस त्यांनाही बघायला मिळालं असतं की असा गजाच्या आड मी कसा दिसतो ते. चिंगी तर म्हणाली की आई घरातल्या सगळ्या चाव्या घेऊन जा आणि जया काका ज्या तुरुंगात आहे ना त्याचं कुलूप उघड आणि जया काकाला ताबडतोब आपल्या घरी घेऊन ये. मग नाही आणल्यास चाव्या? जया, अगं एवढे सगळे तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तुमच्या सदिच्छा पाठीशी आहेत, त्यात मी निर्दोष आहे, मला शिक्षा होईल कशी? नाही का? कुठल्या तरी गोष्टीची किंमत चुकवायला लागते प्रत्येक वेळेला, तशीच मी चुकवतोय त्याचा. जया, पण हे सगळं काय होऊन बसलं असं? बरं का सुद्धा, आयुष्यामध्ये अगदी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे परीक्षेचे क्षण येतात. ते येतात म्हणून मग जीवनाची टेस्ट वाढते, लज्जत. मिठामुळे नाही का जेवणाची वाढत, अगदी तसंच. पण एक गोष्ट मला कळली, इथे राहून एक गोष्ट मला कळली, ती म्हणजे स्वातंत्र्याची किंमत. बंदिस्त झाल्यावरच कळली स्वातंत्र्याची किंमत. आणि तरी सुद्धा मी निश्चिंत आहे, कारण तुम्ही सगळे मिळून मला यातून सोडवणार याची खात्री आहे मला 100%. बरं, बाकी कसे सगळे? आपली अक्का कशी आहे? सगळ्या देवानं नवस बोलली अक्का. उपास तपास चालले तुझ्यासाठी. मी म्हंटल होतं तिला चल जयाला भेटायला, तर तिच्या अंगात ताकदच उरलेली नाही जया. अण्णा तर म्हणाले की मीच आता कुठल्या तरी इन्स्पेक्टरला मारतो आणि जया बरोबर गजाड जाऊन बसतो. बरं का सुधा, इथे ना एकटा असतो मी, त्यामुळे विचार करायला भरपूर वेळ मिळतो मला. मी परवा असा विचार करत होतो की माणूस जन्माला येतो एकटा, मेल्यानंतर जिथे कुठे जातो तिथे जातो एकटा. हे सगळं आयुष्यभर असायला पाहिजे माणसाच्या बाबतीत, एकटेपण.
हो, कारण ह्या मधल्या आयुष्यामध्ये ना तुम्हाला मित्र भेटतात, नातेवाईक होतात, त्याने मग सगळी दुःख निर्माण होतात. राग, लोभ, द्वेष, मत्सर, भावनांची गुंतागुंत सगळी. कळलं कळलं मला. पुरे उशीर झाला, तू निघ आता. वाट बघत असतील मुली. त्यांना सांग मजेत आहे मी. सॉरी जया, पण मी ह्या क्षणी स्वतःला नाही आवरू शकत आहे. हे बघ सुद्धा, सावरायला हवंस तू स्वतःला. कळलं? कळलं का? हो. हां, गुड गुड. जेवण कसं आहे इकडचं? काय चव कशी असते काय कळत नाही, पण पोट भरतं. सुनंदा अण्णांचं खूप करते. तुला काय माहित? अण्णानेच सांगितलं मला. घरी काही निरोप आहे? नाही काय नाही. आहे. सगळ्यांना म्हणावं धीराने घ्या, मी मजेत आहे, मला काय झालेलं नाही. आणि सगळ्यांना म्हणावं रडू नका. कळलं का? आणि हे सगळ्यांना सांगण्यासाठी सुद्धा तू रडू नकोस, निदान तू तरी. आजपर्यंत अनेक प्रसंग आले गेले, तुझ्या डोळ्यातून कधी अश्रू आलं नाही. कधीच अश्रू आलं.